बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाचा जन्म आणि बाललीला. संत बाळूमामाचे आई वडील श्री मायाप्पा आरभावे आणि त्यांची बायको सौ सत्यवा. बाळूमामाची आई सत्यवा मोठी भाविक होती. तिचे माहेर आपाचीवाडी हे छोटे गाव कागल निपाणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे. हलसिद्धनाथ नामक एका प्रसिद्ध योगी पुरुषाचे ते जागृत छत्र म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे. माहेरगावीच हलसिद्धनाथ असल्याने सत्यवाची या दैवतावर मोठी निष्ठा होती. सत्यवा पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावरही तिची भक्ती होती. ती एकादशी व्रत करत असे. त्या दिवशी ती अत्यल्प फराळ करी. निष्काम कर्मयोगी मायाप्पा व पतिव्रता सत्यवा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती. शके 1814 मध्ये अश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली. सत्यवाचा उपवास होता. अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. सर्वांची जेवणे झाली. सत्यवाचे जेवण झाले. ती तृप्त होती. सोमवारचा दिवस होता. दुपारी 4:23 सहज सुखरूपपणे तिची प्रसूती झाली. मुलगा झाला. विशेष म्हणजे जन्मतः शांत व आनंदी असा चेहरा असलेल्या हा मुलगा पुढे प्रख्यात सत्पुरुष होणार हे साध्याभोळ्या अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे. सिद्धपुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे. पुत्ररत्न लाभामुळे मातापित्यांना मोठा आनंद झाला. सर्वत्र साखर वाटण्यात आली. बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळाप्पा ठेवले. मंडळी, बाळूमामाचा बाललीला जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भले लिहा. बाळाप्पा सदृढ प्रकृतीचा होता. त्याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे. तो हट्टी नव्हता. त्याचा मोठा भाऊ भैरू बाळाप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलाहून वेगळा होता. 4-5 वर्षांचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा वाटे. तो एकांतप्रिय होता. दंगामस्करी किंवा वात्रटपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते. या बालवयातही तो गंभीरपणे विचार करत बसलेला आढळे. सवंगडी, भावंडे, मातापिता किंवा नातलग यामध्ये न रमता एकटा व चिंतनशील असा बाळाप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर नवल काय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा बालवयात काही दिवस बेपत्ता झाले होते. पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळले. नारायणा, तू कसला विचार करीत बसला आहेस? या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासांनी उत्तर दिले. चिंता करतो विश्वाची. छोट्या बाळाप्पाच्या या एकांतप्रियतेचे उत्तर पाहून वेगळे नव्हते. घराबाहेरील लोकांनी खुळा बाळू असे टोपण नाव बाळाप्पाला या काळात बहार केले होते. बाळाप्पा नेहमी लहरी दिसत असे. त्यांची व्यायामाची पद्धत जगावेगळी होती. दोन्ही पायाने मागे मागे उड्या मारणे ही त्यांची कसरत असे. भेटूया पार्ट 2 मध्ये.